निर्मिती आहे, काय ग्राउंड आहे, अतिशय हिरवळयुक्त वातावरण समोरच असलेलं लोकनेते स्वर्गीय दी बा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्याच्या बरोबर समोर वसलेलं हे क्रीडांगण. माहोल आहे या संपूर्ण स्पर्धेचा माहोल आहे, एक वेगळा स्वॅग आहे. रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून आयोजित. थांबला यावेळेला गोलंदाजाच्या हातातून बॉल निसटलाय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 6, एक फलंदाज बाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला 64 लक्षाचा पाठलाग तुम्ही करताय त्यावेळेला केतन मात्र विकेट तुम्ही मिळवलीये आणि तो दबाव सुरुवातीपासून बनवलाय यश एंटरप्राइजेस खानावळे या टीमने. विवेक शेलार परत एक वेळा स्किड झाला बॉल, बाउन्स घेत सरळ विकेट कीपरच्या हातात. खांद्याचा चांगला वापर करत असताना यावेळेला विवेक शेलार पहा जागा परत एक वेळा दिली होती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा अपिश खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने उसळी घेतली आणि सरळ विकेट कीपरच्या हातात. विकेट कीपर चॅम्बो चांगलं गॅदरिंग. आशिष मेहरोली ते कंप्लीट करताना दिसतील. बाउंड्री चेक करण्याचा निर्णय पंचांनी घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, बाउंड्री चेक केली जाईल. हेमंत शेट्टी तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि विवेक विचारतोय पंचांना अजून बॉल किती शिल्लक आहेत. पंचांनी सांगितलं 2. प्रिन्स ऑफ भिवंडी काय टेलिकास्ट आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट. रायगड प्रीमियर लीगचा अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने टेलिकास्ट केल्या जातात. संदेश पाटील आणि टीम यांच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप चांगली भरारी घेतली 24 लाईव्ह इव्हेंट्सने. सध्या NMDC अंतर्गत नवी मुंबईची देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट लीग ते कव्हर करणार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. संपूर्ण टीम आज अतिशय महत्वाचा दिवस, 7वा दिवस या स्पर्धेचा इथे रंगतोय. बाउंड्री चेक इज हॅपनिंग. चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची. थरारक दृश्य प्रेक्षकांनी पाहिलेत. बाउंड्री लाईनवर अडवण्यात आलेले अनेक महत्वाचे फटके, त्याचाही रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्या एफर्ट्स काल आपण पाहिल्या होत्या. त्याचमुळे आता फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे या क्रीडांगणावर भरपूर मेहनत घेतली आहे. मगाशी आकाश तारेकर यांच्याशी चर्चा सुरू होती, त्यांनी सांगितलं की संपूर्ण गावाने संपूर्ण संघाने प्रत्येक खेळाडूने या ग्राउंडसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. धावा ज्या धावून घेतलेल्या त्या धावा मिळतील आणि त्या 2 आहेत, त्या 2 धावा जातील बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड मध्ये आकार घेते. धावा झाल्यात 8. शॅम्बो अपील करण्याच्या तयारीत होता, परंतु त्याच्यानंतर पाहिलं की कुठेच ब्रश झालेला नाहीये बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. परंतु काय टेक ऑफ घेतोय. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विमानं टेक ऑफ करणार आहेत बाजूच्याच इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून. अगदी तसेच बॉल टेक ऑफ केले जातात या खेळपट्टीवरून. यावेळेला वेग होता, प्रचंड वेग होता आणि शरीराचा वेध घेतलाय की बॅटचा हे पाहावं लागेल. तोपर्यंत एक धाव तर मिळते आणि बॅटला लागून गेल्या, त्याच्यामुळे पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चंदन 11 महुआ या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9, एक फलंदाज बाद. वेलकम टू दी बा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा सीम बॉल जो येलो कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यावर सीम आहे. ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेटमध्ये ती सीम असते आणि ते पांढऱ्या रंगाचे बॉल रायगड प्रीमियर लीग साठी खास हे बॉल बनवण्यात आलेले आहेत. केतन सेठ यांचे मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पहिली विकेट गमावली आहे. पहिलं षटक संपलंय आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हळूहळू गर्दी वाढते प्रेक्षकांची. पार्किंगची खूपच चांगली सुविधा या क्रीडांगणावर. गावातून येणारा रस्ता बरोबर या मुख्य व्यासपीठाच्या मागे आपल्याला घेऊन येतो आणि त्यातल्या त्यात नक्कीच आज जे सामने आहेत सुपर 12चे तेही पाहण्यासाठी प्रत्येक विभागातून ते प्रेक्षक येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सूर्या मस्करने पहिल्या डावामध्ये खूपच चांगला खेळ दाखवला, धावसंख्येला आकार दिला. चॅम्बोने पहिल्या ओव्हरमध्ये धडाक्यात सुरुवात करून दिली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्या त्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी डाव गडगडताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण एकाच ओव्हरमध्ये 2 फलंदाज लवकर बाद झाले, चॅम्बो आणि विवेक शेलार.
परंतु त्याच्यानंतर सूर्या मस्करने तो डाव सावरला आणि 64 धावसंख्येचा आलेख आपल्या समोर सेट केला. आता सेकंड ओव्हरचा खेळ. करण तोडणकर सज्ज झालाय. अलिबागचा खेळाडू. पहिला बॉल कमी गतीने बॉलवर थोडीशी बोट फिरवली, परंतु इथे बॉल शरीराला लागतोय तोपर्यंत धाव मिळणार नाही. डॉट बॉल. खरं तोडणकर लॉंग ऑफला फिल्डिंग करत होता आणि त्याच्यानंतर जो सध्या गोलंदाजीसाठी गेलाय. पहिला बॉल बरोबर टप्प्यावर त्याने हाताळला आणि पहिलाच बॉल बोट फिरवत असताना दिसला. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची हीच तर जादू आहे. हा बॉल देखील चांगला फिरतो, फक्त तुम्हाला टाकता आला पाहिजे. बरोबर योग्य टप्प्यावर बॉलवर बोट फिरवता येणं गरजेचे आहे. त्याने ते इथे दाखवले करणने. फुलर लेनचा बॉल होता, इनसाइड आउट मारलाय. फिल्डर आहे. हो, काय प्रयत्न होता तिथे अजय भस्मा. आणि हा जर झेल झाला असता तर नक्की चर्चा राहिली असती रायगड प्रीमियर लीगची. मी पाहिलेला माझ्या कमी समालोचन कारकिर्दीतला सर्वोत्तम झेल राहिला असता. कारण काय तो प्रयत्न होता अजय भस्मा. रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डरची ती बाईक जिंकलेला खेळाडू आणि त्याने तो दाखवलाय. वाह, काय प्रयत्न होता. असं वाटलं की कुठेतरी तिथे स्विमिंग पूल आहे आणि तिथे डाईव्ह मारतोय अजय भस्मा. माथेरानचा खेळाडू. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. माथेरान म्हटल्यानंतर खरोखर मोठा वारसा लाभलाय. तिथे देखील चांगलं क्रिकेट चालतं. आयकॉन खेळाडू नेहमीच खेळण्यासाठी जात असतात. आणि हा इनसाइड आउट मारलेला फटका डीप मध्ये अजय भस्माने काय तो प्रयत्न केला. या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. सूर मारला, परंतु शेवटी त्या धावा येत आहेत. सीम बॉल ओव्हर सध्या सुरू आहे. येलो बॉल, पिवळ्या रंगाचा तो बॉल वापरला जातो. सिक्सरने हा बॉल स्पेशल बनवलाय. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी काढली, हलक्या त्याने ऑन साइडला फ्लिक केलाय. सिंगल तिथे मिळेल. आणि या बॉलवर काल योगेश पवार यांनी खूपच चमकदार कामगिरी केली. 4 धावांचे षटक टाकलं होतं. बॉल दोन्ही बाजूने वळवले. तो एक्सपिरियन्स त्यांनी दाखवला. आणि एक्सपिरियन्स पाहिजे तुमच्याकडे सीम बॉल टाकत असताना. 6 ओव्हरमध्ये त्या 66 धावा डिफेंड केल्या. आणि सीमची हीच तर कमाल आहे. हा बॉल कंट्रोल करणं, बॉल टाकणं, बॉल वळवणं, स्विंग करणं, ते जर तुम्हाला अवगत झालं तर मग मजा आहे. हा बॉल फुल टॉस होता, फायर होता, बॉलला उडवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, 6 धावा मिळतील. बोनस स्वरूपात फुल टॉस, 6 धावा वसूल. षटकार. चांगली बॅटिंग. मैदानामध्ये सध्या फलंदाजी मध्ये ती आग दिसते. आणि आशिष मेरुल असाच खेळाडू आहे. आशिष मेरुलच्या समोर जर तुम्ही फुलटॉस ते देखील पार टाकाल तर तो मात्र अशीच फलंदाजी करेल. 6 धावा येतात. स्क्वेअर लेगला षटकार त्याने ठोकलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. 21 धावा, एक फलंदाज बाद. परत एक वेळा फुलटॉस, स्वीप केलाय, झाडू शॉट, बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेफ्ट स्वीप, बॉल सीमा पार, येतोय षटकार. ते पहिलं विमान टेक ऑफ अँड लँडिंग इथूनच करेल. आणि ते स्वर्गीय लोकनेते डी.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मगाशी देखील खूप चांगलं गीत आपल्यापर्यंत पेश केलं. 27 धावा झाल्या. 27. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. करण तोडणकरने चूक केली. 2 फुलटॉस टाकले आणि दोन्ही फुलटॉसवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ते उडवलेले फटके पाहायला मिळाले.
अजय पाटील कॅप्टन आता गोलंदाजीसाठी आणि शेवटी कर्णधाराला यावं लागलं की त्यांची विकेट आली, परंतु त्याच्यानंतर तोडणकर च्या विरुद्ध तोडफोड फलंदाजी राहिली बॅटर आशिष मेरुल आणि करणने थोडीशी चूकच केली आहे. फुल टॉस बॉल टाकले, बॉलला थोडीशी गती देता आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्याचा प्रयत्न फसला, त्याच्या विरुद्ध तुटून पडला फलंदाज आशिष. शॉर्ट बॉलचा वापर होता, बॅकफुटला जात असताना टॅप केलं बॉलला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त होते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28-28 20 धावांवर खेळतो आशिष मेहरोल आणि त्याच्यावरून विशाल जितेकर 2 बॉलमध्ये 2 धावा. कारण रन रेटचा विचार केला तर 12.92 आणि रिक्वायर रन रेट 9.39. त्याच्यामुळे हा सामना तसं पाहिलं तर सोप्पा वाटतो, परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं आणि त्याचमुळे हा संघर्ष पराकोटीचा होईल हीच अपेक्षा सगळेजण करतात या मॅच मध्ये. अजय पाटील परत एक वेळा तयार, गोलंदाजी मार्कवर. अजयचा हाय बॉल चांगला होता, चांगला फिरवलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, फंबल झाला क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवर समाधान इथे पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29-29. सामना हळूहळू रंगतोय. अजय पाटील खूप महत्वाच्या क्षणी चांगली गोलंदाजी करतोय. विशेष म्हणजे त्याने तो दबाव बनवलाय. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 सिंगल आलेत, त्याच्यामुळे दबाव बनवू शकतो. स्ट्रायकिंग एंडला परत एक वेळा विशाल जितेकर तयार. हाय बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळेल, एकच धाव. 3 बॉलवर 3 सिंगल या ओव्हरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 30 म्हणजे अजूनही 34 धावसंख्येची आवश्यकता. 34 पाहिजेत, 64चं लक्ष्य आहे. तुम्ही पाहताय आदर्श स्पोर्ट्स फॅमिली आयोजित रायगड प्रीमियर लीग, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची लीग, सर्वात मोठी लीग रायगड जिल्ह्यामध्ये आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. शॉर्ट बॉलचा वापर होता, अपर कट करायचा होता, दोन्ही पाय हवेत होते आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल, 1 पदी ओव्हर. ही देखील वॉर्निंग इथे दिली जाईल डोक्यावरून. हा बॉल ट्रॅव्हल होतोय, टीमची धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31. 31 धावा फलकावर लागल्यात. मॅच इज स्टील ऑन. सामना चांगला रंगेल असं दिसतंय. एक महत्वाचा बॉल, 1-2 विकेट. मॅच मध्ये परत एक वेळा कमबॅक होऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल यश एंटरप्राइजेसला. बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली होती. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा हवेत राहिला आणि तोपर्यंत एकच धाव इथे मिळताना दिसेल. परत एक वेळा टायमिंग फसलं, स्टिकरवर बॉल लागला. तिथे बॅटचं स्टिकर असतं, एक्झॅक्ट तिथे बॉल लागतोय, त्याच्यामुळे जे टायमिंग पाहिजे होतं ते जुळताना दिसलेलं नाहीये. परत एक वेळा तयार गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय. मगाशी देखील तो शॉर्ट बॉलचा वापर केला आणि त्याचमुळे आता नो बॉल कळवतील पंच, कारण परत एक वेळा तो हाईट फॅक्टर महत्वाचा आहे. या अगोदर ती उसळी घेतली होती, त्याच्यामुळे नो बॉल फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट खेळण्याची एक नामी संधी विशाल जितेकर कॅप्टन कूल यांच्याकडे नक्की आली आहे. पाहूया धावा येत आहेत का. धावा झाल्या 33. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. असे सामने कमालीचे रंगतात, लो स्कोरिंग हाय व्होल्टेज होतात. टर्न चांगला करण्याचा प्रयत्न, विकेट कीपरच्या बॉल मागे चाललाय, फाईन लेग सेट केलाय डीप मध्ये आणि तोपर्यंत ती एक धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. संपर्क नव्हता, टीमची धावसंख्या पुढे जाते. 1च्या मदतीने धावा झाल्या 34. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता या ओव्हरचा, म्हणजे इथून धावा करायचे 30. 19 बॉलचा खेळ शिल्लक, 19 बॉल 30 धावा. चांगला सामना, रंगतदार सामना. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पार होता. पिकअप शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अपयश. या प्रयत्नांना यश येणं गरजेचं आहे, कारण सामना कमालीचा रंगतदार अवस्थेमध्ये आणि त्यामुळे आता इथे होईल ओव्हरची समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा झालेल्या आहेत 35 आणि आता धावा करायच्या 18 बॉल मध्ये 29. ऐकू एक चांगलं संगीत.
ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय आणि ड्रिंक्स ट्रॉली घेऊन महाराष्ट्रातला 360 मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याचं नाव आहे सुमित ढोंगडे. मित्रांनो, कालच एक रील प्रचंड व्हायरल झाली जिथे याच गावचा सुपुत्र आकाश तारेकर महाराष्ट्राचा बाईक सम्राट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर झाडू मारताना देखील दिसला. आणि सुमित ढोंगडे म्हटल्यानंतर परिपूर्ण पॅकेज. हे जे दोन खेळाडू आहेत ही खरोखर मोठी देणगी आहे या पारगाव गावाला लाभलेली आणि यांच्यामुळेच या परिसरातलं क्रिकेट विकसित झालं. यांच्यामुळेच ती एक मोठी आख्यायिका राहिली. कित्येक वर्ष या टीमने रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवलं. म्हणतात ना की देव सगळ्यांना बरोबर समान देतो, परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आणि हे दोन खेळाडू असे आहेत ज्यांनी नेहमीच क्रिकेटसाठी दिलंय आणि त्याचमुळे ड्रिंक्स ट्रॉली घेऊन त्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन देखील मैदानामध्ये गेल्यानंतर इथे कुठलीच लाज नाहीये. परंतु ज्या वेळेला आपल्या गावात हे खेळाडू खेळण्यासाठी येतात त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तर म्हणतात ना, भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही, असं राहिलं पाहिजे माणसाने. हे असे खेळाडू आहेत आकाश तारेकर अँड सुमित ढोंगडे. 35 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 29 धावा करायच्या आहेत. मॅच इज स्टील ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. बॅट बदलण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय आणि ती बॅट बदलली गेली आहे. आता बदललेली बॅट कामी येईल की पलटवार गोलंदाज करताना दिसतील, ही चर्चा या मॅच मध्ये. सगळ्यात महत्वाचा सामना, सुपर 12 चा सामना. आशिष मेहरुल सध्या तयार. शॉर्ट बॉलचा वापर, दिशा खराब आहे, सुरुवातच खराब केली आहे गोलंदाजाने. पंचांचा इशारा, वाईट बॉल. नशीब नाईक गोलंदाजी करत असताना पेन दादर परिसरातील हा खेळाडू आणि सुरुवात त्याच्याकडून थोडीशी खराब पाहायला मिळाली. रायगडचं क्रिकेट बहरतंय, रायगडचं क्रिकेट फुलतंय, रायगडचं क्रिकेट अलिबागच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलंय. पनवेल पासून, उरण पासून, पेन दादर परिसरातून श्रीवर्धन मानगाव पर्यंत या क्रिकेटची ख्याती आता पसरलेली आहे आणि त्याचमुळे चर्चा आहे या प्रीमियर लीगची. रनआउटची संधी आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली आहे. आशिष मेहरुल च्या खात्यामध्ये ती सिंगल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आकार घेते. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 37-37. 1-2 डॉट बॉल मध्ये एखादी विकेट. या मॅच मध्ये परत एक वेळा तो पलटवार यश एंटरप्राइजेस खानावळे या टीमचा होऊ शकतो आणि तो पलटवार करण्याच्या तयारीमध्ये कुठल्या तरी खेळाडूने समोर येऊन तशी गोलंदाजी करावी लागेल. पिकअप शॉट, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे, प्रयत्न चांगला आहे, अप्रतिम झेल आशिकेश भोईरचा. विशाल जेतेकरने बॅट बदलली परंतु ती कामी आलेली नाहीये. त्याचा फटका फसलाय, विकेट आली आहे, पलटवार सुरू झालाय यश एंटरप्राइजेसचा. विकेट आली आहे, विकेट महत्वाची होती. मी मगाशीच उल्लेख केला होता, एखादा ब्रेक थ्रू आणि कुठल्या तरी गोलंदाजाने समोर येऊन हे काम केलं तर या मॅच मध्ये पलटवार होईल. परंतु मी नक्की म्हणेन चंदन लीलेमन बहुआ या टीमसाठी सामना संपलेला नाहीये, कारण आशिष मेहरुल मैदानाच्या आतमध्ये. सामना दोलायमान अवस्थेमध्ये. कधी पारड जड होतं यश एंटरप्राइजेसचं, कधी पारड जड होतं चंदन लीलेमन बहुआचं या टीमच्या माध्यमातून. सध्या आपण पाहतोय सुपर 12 चा थरार आणि सध्या हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पहिला सामना पैसा वसूल मॅच रंगताना तुम्ही अनुभवतायत. आदर्श स्पोर्ट्स फॅमिली आयोजित पावसाळी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. पायातला बॉल, नो लुक, फटका, धावा केल्यात बुक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सौरभ ठोकलच्या बॅट मधून. ठोकलाय षटकार. काय फटका होता, नो लुक फटका. खाली पाहिला आणि धावा केल्या बुक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये हा षटकार आलाय. सौरभ ठोकलच्या बॅट मधून ठोकलाय सौरभने आणि त्याला उर्फ लॉर्ड अल्टो म्हटलं जातं. गाडीच्या दुनियेमध्ये अल्टो लॉर्ड आहे आणि अल्टोच्या बॅट मधून काय फटका. अल्टो बॉल को पलटो, बरोबर फेकला.
6 धावांसाठी षटकार. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना काय पंच सजवला डीप मध्ये, स्वीपर कव्हरला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा येत आहेत. आणखीन एक दमदार सदाबहार बहरदार चौकार. न्यू पनवेलचा हा खेळाडूने काय फटके सजवलेत. पहिला तर नो लुक अप्रतिम फटका, त्याच्यानंतर बॅकफुट पंच कव्हर, स्वीपर कव्हरला 4. ओरपिच बॉल होता. परत एक वेळा ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. अजय भस्मा याने बॉल अडवला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना धावा झाल्यात 48. 16 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. ओरपिच बॉल, हेलिकॉप्टर बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुख्य व्यासपीठावर ठोकलाय षटकार. 6 धावा. काय युद्ध रंगले या मॅच मध्ये. पलटवार सुरू झाले, विकेट्स आल्या, गोलंदाजाने कमाल केली, फिल्डिंगची कमाल पाहायला मिळाली. परंतु त्याच्यानंतर मैदानामध्ये गेला आल्टो आणि आल्टोने तो नो लुकचा फटका, बॅकफुट पंचार आणि त्याच्यानंतर आशिष मेहरोलचा हेलिकॉप्टर. सामना बदलायला वेळ लागत नसतो पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. एकाएकी 54 धावा फलकावर लागलेत आणि आता धावा करायच्या फक्त 10 येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 12 बॉल 10 रन. 12 बॉल 10 रन. परंतु असे मॅचेस, लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज होतात. तो प्रयत्न करायला पाहिजे. इथून 1-2 विकेट घेतल्या तर कमबॅक होऊ शकतं. कारण क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कधीही पलटवार होऊ शकतो. हाच क्रिकेटचा खेळ तुम्हाला मंगळावर घेऊन जातो आणि कधी तुम्हाला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे तो प्रयत्न करायला पाहिजे. गोलंदाज अजय पाटील, टीमचा कॅप्टन, परत एक वेळा आलाय आणि समोर आहे सौरभ ठोकल. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलने सुरुवात, अपर कट, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे आणि पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज बाद. कोणीच विसरेल रायगड प्रीमियर लीग मध्ये एका धावेची आवश्यकता असताना मेडन ओव्हर निर्धाव षटक या गोलंदाजाने टाकलं होतं आणि त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये तो सामना, तो थरार पाहायला मिळाला. त्याच्यामुळे क्षमता आहे अजय पाटीलकडे. टीमचा नेता आहे, कॅप्टन आहे, दिशादर्शक आहे, तारणार आहे. सामन्यामध्ये पलटवार होईल का? पहिला बॉल डॉट, पहिल्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. पंकज गाडगे, कामोठे या परिसरातील खेळाडू आणि मॅच मध्ये अजूनही पलटवार होऊ शकतो. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 11 बॉल 10 रन. मॅच इज स्टील ऑन. आणि जशी विकेट आली सगळे खेळाडू एकमेकांच्या बरोबर ती चर्चा करू लागले. चर्चांना उधाण आलंय. कमबॅक होऊ शकतं, इथूनही होऊ शकतं. तो प्रयत्न करायला पाहिजे. दुसरा बॉल बरोबर उचललाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र सामना आटोक्यात आलाय. चंदन 11 महुआच्या बॉल सीमा पार षटकार.
चांगलं टायमिंग, बॉल जसा फिरला तसाच या बॉलवर कडा प्रहार ऑन साइडला पुल करत असताना बॉलला गुल केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळत आहेत पंकज गाडगेच्या बॅटमधून. ओरपिच बॉल होता समोर व्ही शेप मध्ये, डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, कॅच पकडलाय, फलंदाज बाद. विकेट आली. विकेट महत्वाची असते आणि ज्या क्षणाला ती येते इथूनही पलटवार करण्याची एक संधी देऊन जाते आणि तो पलटवार होईल का? परंतु 4च धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. सुरुवात धडाक्यात केली होती यश एंटरप्राइजेसने, परंतु त्याच्यानंतर त्यांनी त्या विकेट गमावल्या. सूर्या मस्करने त्याच्यानंतर चांगला खेळ केला. गोलंदाजानेही रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घेतल्या, परंतु मैदानामध्ये आशिष मेहरोल तळ ठोकून उभा राहिला. यानंतरच्या सामन्यामध्ये आयन्स 11 कोळके या टीमने लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. वेळ नाहीये कारण आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि 6ही मॅचेस 6-6 ओव्हरच्या आहेत. त्याच्यामुळे बी फास्ट. पहिला सामना आजच्या दिवसातला पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 4 विकेट गमावले, 60ला 4 अशी परिस्थिती आहे. अजूनही या मॅच मध्ये 4 धावांची गरज आहे, परंतु बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 4 धावा. एकाएकी सोसाट्याचा वारा वाहतोय आणि वातावरण खूप चांगलं राहिलंय गेले 7 दिवस या रायगड प्रीमियर लीग मध्ये. पाऊसही प्रचंड पडला. 60 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बोल तयार अजय पाटील. बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे, फिल्डर खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय सूर्याने, फलंदाज बाद. शून्यावर. आता नवीन फलंदाज स्वप्नील कांबळे मैदानामध्ये जाईल फलंदाजीसाठी, परंतु या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीये यश एंटरप्राइजेस. कानावळे हा संघ देखील याही टीमने कंबर कसली आहे आणि ज्या पद्धतीने तो एक षटकार आला ती चर्चा कदाचित विवेकाने ते सर्व खेळाडू करत होते की तो एक षटकार यायला नको होता तर काहीतरी झालं असतं. परंतु शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत अद्भुत आणि वेगळ्याच पद्धतीने रंगतो. त्याच्यामुळे हा सामना अजूनही रंग बदलू शकतो. तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजय पाटील याच्यासाठी जाणला जातो. हॅट्रिक बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, उडवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. फिनिशिंग टच, बॉल सीमा पार, येतोय मिड विकेटला. षटकार, 6 धावा. सामना इथे जिंकलाय चंदन 11 महुआ या टीमने. अभिनंदन. आता रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आज सुपर 6चा देखील ड्रॉ केला जाणार आहे. आज 5वा सामना जसा संपेल तसा सुपर 6चा ड्रॉ केला जाईल. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. आज तुमच्या टीमचा देखील ड्रॉ इथे होणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आशिष मेहरुल ठरला या मॅचचा हिरो. ज्या आशिष मेहरुलने गोलंदाजी देखील खूप भन्नाट केली. आशिष मेहरुलने गोलंदाजी करत असताना 2 षटक 26 धावा 1 विकेट आणि त्यातल्या त्यात फलंदाजी करत असताना त्याने 14 बॉलमध्ये 30 धावांची खेळी केली. आशिष इज द मॅन ऑफ द मॅच.
मी आदरणीय विहानजी जितेकर साहेब आणि धनंजयजी जितेकर साहेब यांना विनंती करेन या पंडा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. या आशिष प्लेअर ऑफ द मॅच ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून आणि विथ द बॉल विथ द बॅट एक चांगलं परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विथ द बॉल त्याने चांगली गोलंदाजी केली. सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती, लढखडती सुरुवातीनंतर विकेट मिळाला. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अर्थात आज 5 पारितोषिक आपण देत आहोत. अमरशेठ म्हात्रे साहेब उपसरपंच बामण डोंगरे यांच्या माध्यमातून आकाश